कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला दिनांक 15 सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर मोर्शी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत मोर्शी नगरीच्या नगराध्यक्षा सौ मेघना मोहन मडगे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, मुख्याधिकारी गीता ठाकरे, आरोग्य सभापती सागर ठाकरे, नगरसेविका क्रांती चौधरी यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती देताना सांगितले की या मोहिमेअंतर्गत कोरोनादूत घरोघरी सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करून या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार मोरे व मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी केले आहे। त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे। जर कुणाला आज रोजी कुठले लक्षणे असतील तर ते वेळीच त्याचा आपल्याला निदान वेळीच त्याला लक्षात येणार आणि आपल्याला वेळीच त्यांना पुढची सुविधा देणं सोयीचं जाणार आहे। म्हणजे हे संक्रमण या ठिकाणी आपल्याला त्याचे जे धोका आहे ते थोडा कमी करायला मदत होणार आहे। तालुक्यातील जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांची 155 पथकांच्या माध्यमातून तपासणी माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानातून होणार आहे। लोकसहभागातून ही चळवळ राबविण्यात येणार असून सर्व पथकांना घरोघरी जाऊन बिनचूक माहिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। ही मोहीम 2 टप्प्यात राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यात दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात हे अभियान दिनांक 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान राबविले जाणार आहे। या मोहिमेदरम्यान कोरोना सदृश रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करून कोरोना संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यास मदत होईल। मोर्शी नगर परिषदेतर्फे 20 वार्डाकरिता 10 पथक तयार केले असल्याची माहिती मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वार्डात सॅनिटायझरची फवारणीला सुरुवात झाली आहे। ही माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली। मोहिमेच्या अनुषंगाने मी सर्व जनतेला, लोकप्रतिनिधी, पत्रकार याप्रमाणे सर्वच नागरिकांना आवाहन करतो की या फेरीची 2 टप्पे, प्रथम फेरी 15 दिवसाची आणि दुसरी 10 दिवसाची, याच्यामध्ये आपण घरोघरी जो सर्वे करतो आहोत, लोकांना भेटतो आहोत, त्यांचं थर्मल स्कॅनिंग, त्यांचं SpO2 नोंद घेणं आणि यासोबतच कोमॉर्बिडिटी जसं ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, इतर काही आजार असतील याची माहिती आपण जमा करतोय। याचा उद्देश एकच आहे की कोरोनाची कुठलीही लक्षणं असतील तर प्राथमिक स्वरूपात आपल्याला व्यक्तीमध्ये दिसतील त्यांना आपण वेळेत वैद्यकीय सेवा पुरवू शकतो आणि हा जो कोरोनाचा प्रसार आहे तो आपण अधिकाधिक थांबवू शकतो। धन्यवाद। संजय गारपोर, विदर्भ न्यूज, मोर्शी।